तर उज्जैनमध्ये आहे आता आणि छान आमचं दर्शन झालेलं आहे. महाकालचं पण दर्शन झाले, काल भैरवचं पण दर्शन झालेलं आहे. चला आता आम्ही चाललोय फिरायला परत संध्याकाळचं थोडंसं म्हणजे फिरून यावं म्हणून चाललोय. तर एक खूप मोठा इश्यू झाला, सांगेन तुम्हाला काय झालं कसं झालं ते. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं महाकालचं, सगळं झालं, घरी आलो, जेवण वगैरे केलं, त्यानंतर रूमवर गेलो आणि रूमवर गेल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही फिरायला आलेलो आहे. तर मधल्या वेळेमध्ये काय झालं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. खूप मोठा इश्यू झाला होता मधल्या वेळेमध्ये, कारण आम्ही गेलो दर्शनासाठी आणि त्याच्यामुळे आम्ही रांगेत असल्यामुळं खूप आम्हाला कॉल येत होते की चेकआउट वगैरे करायचे. मी तुम्हाला सांगितलं चेकआउट वगैरे करायचे, त्यासाठी भरपूर कॉल येत होते. मग आम्ही त्यांना सांगितलं, माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना सांगितलं की आमचं सामान जे आहे रूममधलं ते तुम्ही घेऊन त्यांना रूम चेकआउट वगैरे करू द्या. तर त्यांनी केलं तसं. त्यानंतर घरी म्हणजे रूमवरती गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यावरती त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही असं कसं काय रूम अशी सोडून जाऊ शकता, किती घाण किती खराब रूम होती. तर म्हटलं असं काहीच नाही झालं, आम्ही रूम एकदम चांगली ठेवली होती आणि चांगलं स्वच्छ आवरून वगैरे गेलो होतो. तर म्हटले नाही, तुमचा सगळा पसारा बाहेर होता, सगळे कपडे इकडं तिकडं पसरलेले होते, बॅग वगैरे सगळे असे खाली झाली होती म्हणजे. तर म्हटलं असं नाही होऊ शकत ना, आम्ही सगळं व्यवस्थित करून गेलो. तर त्यांचं असं म्हणणं की ते आमच्या विरोधात. त्यानंतर मग म्हटलं की त्या जे लोक होते ना त्यांनी आम्हाला सांगितले तुमचा रूम असा आहे, त्यांनी तुमचं सामान वगैरे असं भरायला वगैरे सांगितलं. तर म्हटलं मग त्यानंतर मग माझी टूप पेटली, मी बॅगेमध्ये चेक केलं काय आहे काय नाही ते. तर त्यानंतर माझ्या बॅगेतले 3,000 रुपये गायब होते. मला शॉक बसला. म्हटलं कसं काय, म्हणजे सामान बॅगेमधलं सामानातले पैसे कसे काय गायब होऊ शकतात. कारण मी ना बॅग घेऊनच नव्हते गेले, कारण 3 तास आपल्या लाईनमध्ये जायचं, त्याच्यामुळे म्हटलं ओझं कशाला, आपल्याला आपल्या मोबाईलचं ओझं होतं तर त्या बॅगेचं कशाला एवढं मोठं घेऊन जायचं. त्याच्यामुळे म्हटलं की नाही, मी नाही घेऊन जात, मी इथंच ठेवते. त्यामुळे मी म्हटलं पैसे पण मी इथंच ठेवते, ऑनलाईन काय आहे ते आपण करूया. पण झालं असं, ते बॅगेतलं सामान फेकून दिलं तर सगळं असं लिटरली, सगळे कपडे वगैरे, आणि पैसे गायब होते. तर त्याने आम्ही CCTV वगैरे चेक केलं, तर CCTVमध्ये पण काहीच नाही आढळलं आम्हाला, काही म्हणजे काहीच दिसलं नाही CCTVमध्ये. ते माणसं जे म्हटले नाही का की कोण तुमच्या रूममध्ये गेलं काय नाही गेलं आम्हाला माहीत नाही, फक्त आपण CCTV वगैरे चेक करूया. तर त्यांचेच लोक गेलेले, 1 मिनटासाठी गेले, डोकवलं, परत आले माघारी, परत दुसरे कोणतरी यायचे, डोकवायचे, परत जायचे. आणि काय झालं कसं झालं, आम्ही पूर्ण 4-5 तास जी रेकॉर्डिंग होती ना सगळी बघितली, त्याच्यामध्ये काहीच कुठं नाही आढळलं. आणि त्यातल्या मॅडमला पण आम्ही म्हटलं होतं, म्हणजे जे आम्हाला सुविधा करून गेले होते, ज्यांनी आमचं रूम वगैरे बुक करून ठेवलं होतं आमच्या, तर त्यांनी पण सांगितलं आम्ही आलो होतो तर तुमचे सामान एकदम व्यवस्थित होते. आणि माझ्या मैत्रिणी सांगतात तुमचं सामान सगळं असं अस्ताव्यस्त पडलं होतं. म्हणजे मला कळतच नव्हतं की म्हणजे नक्की काहीतरी झालेलं आहे. आणि चावी पण होती ना, ती चावी मला वाटतं आपल्या रूमचे जे मालक होता, म्हणजे हॉटेलचा मालक, त्यांच्याकडे पण असते चावी. पण आमच्याकडनं काय झालं की ती कुलूप लावायचं मी विसरून गेले होते, तसेच आम्ही बाहेर आलो होतो. तर तसं करता म्हणजे सगळं आमच्यावरच आलं होतं की तुम्हीच नाही व्यवस्थित केलं, तुम्ही हे नाही केलं, तुम्ही ते नाही केलं. आणि आम्ही व्यवस्थित सामान ठेवूनसुद्धा आमच्यावरच नाव आलं की तुम्ही हे असाच राडा ठेवून गेला होता. तर आम्हाला माहीत होतं की आम्ही म्हणजे ते एक प्रकारे बुजवण्यासाठी, म्हणजे चोरी झालेली हे बुजवण्यासाठी त्यांनी सगळं कांगावा केला होता. पण दुसऱ्या राज्यात असल्यामुळे आपल्याला जास्त काही बोलता येईना. आम्ही फक्त ते CCTV जाऊन चेक केलं होतं, त्यात काही नाही सापडलं. मग म्हटलं द्या सोडून. देवाच्या दारात आलं, देवाच्या दारात येऊनसुद्धा माणसं एवढी अशी वागतात, चोरी वगैरे करतात. ते पाप आपण देवाच्या दारात म्हणजे पाप धुवायला जातो एक प्रकारे, जे आपल्याकडनं जे झालेल्या चुका त्यांचं हे माफी मागायला जातो. पण लोक देवाच्या दारात सुद्धा हे करत नाहीत, देवाच्या दारातसुद्धा ते चोरी वगैरे करतात.
एवढं डेंजर काम करतं त्यांना ते तसं काम करताना लाजसुद्धा वाटत नाही. म्हणजे एवढं त्याच्यामुळं ना माझं ते 3,000चं पण नुकसान झालं आणि दिवसभराचा त्रास जो झाला तो झालाच. आता ठीक आहे म्हटलं काय करू शकतो. त्यानंतर 5-6 तास आम्ही वाया घालवलेच होते, 2-4 तास. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडाच वेळ राहिला त्याच्यामुळं आपण फिरायला जाऊया. त्यामुळे आम्ही फिरायला गेलो. जे झालं गेलं ते सगळं विसरलं आणि आम्ही फिरायला गेलेलो आहे. आता इथं आम्ही मज्जा करतोय. तर हा व्हिडिओ पुढे तुम्हाला एन्जॉयचा दिसणार आहे, कारण तेच रडगाणं घेऊन काय उपयोग नाही. काही झालं तरी ते पैसे काय वापस येणार नाही आणि नुकसान झालेलं तर झालेले, पण आपला मूड कशाला स्पॉईल करा. त्याच्यामुळे मी काय केलं, एन्जॉय करायचं ठरवलं, कारण परत कधी उज्जैनला येईल नाही येईल माहीत नाही. त्याच्यामुळे आपलं एन्जॉय करा, खुश राहा. उज्जैन नगरी हे सगळं येईल बरं का यूट्यूबला. तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही इकडं आलो होतो, सगळे ग्रुप वगैरे सगळे आम्ही फिरायला आलेलो आहे रात्रीचं बघायला. तर उज्जैन नगरीमध्ये हाय गाइस एंड गाइस, कसं वाटतंय? एंजॉय करत आहोत. कल पहुंचे हैं. ऑल रेडर्स एंड रेडी. नाइट का व्यू एंजॉय कर रहे हैं. मी देवा वेलनेस फॅमिली. येस, हो देवा वेलनेस. वो हमको जाने को वो बस लेट है ना, तो हम है ना ऐसे ही घूम रहे रात को. हम जय महाकाल. जय महाकाल. हर हर महादेव. छान वाटतंय बरं का, खूप छान छान फोटो येत आहेत, छान छान नजारे तिकडे मस्त. छान वाटतंय. वातावरण पाहून ते सगळं नदीकाठी वसलेलं जे शहर आहे ते पाहून, लाईटिंग पाहून सगळं मन भारावून गेलं. खूप छान वाटत होतं रात्रीचं. ते असं वाटत होतं इथून जायलाच नको, थांबायला पाहिजे इथं, पण वेळ कमी आहे आमच्याकडं. आम्हाला पटापट दर्शन घ्यायचं होतं. अजून जे काय नव्हतं बघितलं ते सगळं बघायचं होतं. तिथं मी रील्स वगैरे काढले, फोटो आम्ही काढले, भरपूर आम्ही शूटिंग वगैरे केलं आणि ज्या गोष्टी मनात साठवून ठेवायच्या आहेत, कॅमेरामध्ये कैद करून ठेवायच्या आहेत, ते सगळ्या करून घेतल्या मी आणि सगळे हाऊस पूर्ण करून घेतल्यासारखं झालं. लय भारी वाटते बरं का आम्हाला फिरायला संध्याकाळच्या टाइमला. फोटो एवढे चांगले येत नाही तरी पण भारी वाटते फिरायला, कारण लाइटिंग सगळीकडे आहे छान छान आहे की नाही. येस, आम्ही दुपारीला इथून असं लिटरली पळत होतो. पाय व्हिडिओ नाही केला त्याचा, केला की बाई मी तर अक्षरशः रडली माहिती काय. केला भाजले पण एन्जॉय केला आणि इकडे बघितलंच नाही, नुसतं पळत होतो. लय भारी वाटलं, लय भारी वाटलं आणि आत्ता भारी वाटते. आणि दुपारी काय बघितलंच नाही, मूडच नव्हता बघायचा. असं वाटत होतं कधी आम्ही जाऊ. तर आता छान वाटतं, खूप सुंदर आहे. आवडतंय तुम्हाला? आणि फिरायला पण छान वाटतंय ना. चला. इथं काढायला पाहिजे ना फोटो, छान येतोय सगळे इथे. चला काढू. तर इथे भरपूर साऱ्या फोटोजच्या रूपाने आम्ही आठवणी साठवून ठेवल्या माझ्या मोबाईलमध्ये आणि त्या यूट्यूबला मी आता पोस्ट करणार आहे, जेणेकरून कधी पण आम्हाला ते बघता येईल. कधी आम्ही उज्जैनला गेलो तर ह्याची आठवण आली की ते व्हिडिओ बघता येतील आणि ते परत दिवस आम्हाला जगता येईल. तर खूप छान मूर्त्या होत्या, खूप सुंदर असं डेकोरेशन होतं, खूप छान. म्हणजे बघण्यासारखं रात्रीचं जास्त आहे दुपारपेक्षा किंवा सकाळपेक्षा. रात्रीचं जे फिरायला जातात त्यांच्यासाठी खूप छान आहे, जे भाविक म्हणून दर्शनासाठी जातात त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. खूप सुंदर आहे उज्जैन बघण्यासाठी. लिमिटेड वेळामध्ये फिरणं म्हणजे आम्ही लिटरली पळतच बघत होतो रात्रीच्या पण गोष्टी, कारण वेळच नव्हता. रात्री आम्ही संध्याकाळी उशिरा निघलो आणि रात्री जेवण वगैरे करून आमच्या बस लगेच निघणार होत्या. त्यासाठी आम्हाला लवकर रूमवरती जाणं पण गरजेचं होतं.
त्यामुळे आम्ही म्हणजे जेवढं बघता येईल तेवढं बघण्याचा प्रयत्न केला आणि अर्ध्यातूनच म्हणजे हे खूप मोठं आहे आणि अर्ध्यातूनच आम्ही अर्धच बघितलं असेल आणि अर्ध्यातूनच सगळे म्हणजे टीम वगैरे बोलले, सर बोलले की आता बाद झाला तर चला, आणि रूमवरनं पण फोन यायला लागले चला म्हणून, जेवण वगैरे रेडी आहे, आपल्याला बसमध्ये जायचं आहे म्हणून. मग लगेच आम्ही निघालेलो इथं. पळतच आम्ही सगळ्यात शेवट होतो, कारण मी व्हिडिओ वगैरे काढण्यामध्ये मला थोडासा उशीर लागत होता. त्याच्यामुळं अख्खी टीम पुढे जायची आणि मी, माझे मिस्टर आणि माझी 2-4 लोकं ती होते माझ्यासोबत, ती मागे राहायची. तर थोडंसं काहीतरी घ्यावं म्हणून आम्ही इथं ना डमरू वगैरे मुलांसाठी बघत होतो, कारण दुसरं काही घेण्यासारखं नव्हतं. हळदी कुंकू, ते डमरू वगैरे ज्या गोष्टी आता अगोदरच बॅग फुल झालेली आहे, पण गरजेच्या वस्तू घेतल्या. तर हळदी कुंकू तर काय मी काही घेतलं नाही, पण डमरू वगैरे म्हटलं की जेव्हा डमरू मी बघितलं ना तेव्हा आमचं छोटंसं पिल्लू आहे ना त्याची मला आठवण आली. म्हटलं त्यासाठी डमरू घेऊया, तर त्यासाठी आम्ही डमरू वगैरे घेतो इथं. आपण वेगळं धरतोय का? हा बस झाली, फिरून आलो आता आम्ही, म्हणजे चाललोय. भरपूर फोटो काढले, भरपूर छान, खूप छान वाटलं बघून. जैन सिटी खरंच खूप छान आहे. सगळे चारोधाम. हा, सगळं जेवढं म्हणजे फिरावं तेवढं कमीच आहे. आम्हाला एवढं काय फिरायला भेटलं नाही. चुलीवरचं जेवण बघायचं, भट्टी आहे बघायचं. छान आहे. आणि आता भारी वाटलं. आता निघायचे, जेवण वगैरे करायचं, हॉटेलला पोचतोय आणि जेवण केल्यानंतर चेंज करणार कपडे, निघायचं, गाडीत बसायचं डायरेक्ट. चला.